कुठल्याही गोष्टीसाठी तोडकर संजीवनीमध्ये नैसर्गिक इलाज होतात. म्हणजे लेप असतील, काय काय म्हणजे बरंच असते. पोटली इलाज असतो, लेप असतो, बऱ्याच निसर्गातून मिळणाऱ्या खोडांपासून, सालींपासून किंवा पानांपासून, फुलांपासून आम्ही उपचार करतो. जे उपचार घेतल्यानंतर खूप कमी खर्चामध्ये असतात आणि जे परमनंट असतात बऱ्यापैकी. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माहिती घ्या. तुमच्या कुठल्याही आजाराबद्दल नक्की येऊन तुम्ही तोडकर संजीवनीमध्ये भेटू शकता. अर्ध्या तासाचा रस्ता आहे फक्त इथनं कोल्हापूर. नंबर दिलेला आहे. रंकाळा स्टँडच्या इथं माझं छोटंसं हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये मी सेवा करतो. तर तुम्ही आलात तर खरोखर कुठल्याही गोष्टीसाठी इतरत्र जास्त कुठल्याही प्रकारचा खर्च करण्यापेक्षा अगोदर फक्त एक ओपिनियन म्हणून का असं तुम्ही घ्यायला हरकत नाही. तुम्हाला निसर्गातून सगळ्या गोष्टी मिळतात. शक्यतो करून आम्ही घरगुती उपाय सांगूनच बरं करायला बघतोय, पण तुमची मानसिकता जर नसेल तर नक्की एकदा येऊन भेटू शकता. सगळ्यात महत्वाचं लास्टला सांगतो की काही करा, काही खावा पिवा, कारण हल्ली खाणं पिणं बंद करा म्हणलं तर लय डेंजर गोष्ट आहे. हल्ली ना भात भाकरी मुलींना आवडत नाही, मुलांना आवडत नाही. हल्लीच्या मुलींना त्यांना पिझ्झा, बर्गर, चायनीज, गोबी मंचुरियन काय 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 असते की नाही, असलं काय काय लागतंय. पुण्या मुंबईला तरी बर्गर आणि पिझ्झा खाल्ल्याशिवाय मुली स्कूलला किंवा कॉलेजला जातच नाहीत. हे खाऊन खाऊन असे झालेले आहेत. मासिक धर्मांमध्ये लय अडचणी, PCOD वगैरे त्रास व्हायला लागले, थायरॉइडचा त्रास व्हायला लागलेला आहे. त्यातली एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. मला पुण्यातून एका लग्नासाठी आमंत्रण आलं होतं. आमंत्रण मुलीकडून होतं, खरं मी मुलाला प्रेझेंट देऊन आलो. कारण ही पोरगी लाडवलेली होती. पिझ्झा बर्गर खाऊन का नाही असली बैलासारखी, एखादा बैल नसतोय का फॅक्टरीला नेलेला, तसलाच दांडगीच्या दांडगी, पोरग्यापेक्षा उंच ती आणि पोरग गिड्ड एवढं आणि बारकं लुकड असं. मी गेलो आणि त्याला म्हणलं, बाळ म्हणलं काय रे, कसं काय पसंत केलंस? म्हणते माझं लव आहे लव. अरे म्हणलं एवढं दांडग सर. ते सप्तपदी घेत होते का नाही, ते फेऱ्या घेतात माहिती आहे का, त्यावेळेस त्या घागऱ्यामध्ये का नाही तिच्या बळजी 3 वेळा गुतला होता. एवढं दांडग जनावर. बैल पाण्यावर नेत नाहीत का, तसं कासरा धरून ये पुढं असं चालत होतं असं करून, आणि ते मागणं असं मुस 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 करत येत होतं. त्याला मी म्हणलं हानिमूनला एकटाच जा म्हणलं, याला नेऊ नकोस. चुकून माकून जर हात बीत अंगावर पडला तर तुझं मडच तिकडनं आणायला पाहिजे, जगणार नाहीच म्हणलं. अहो असलं दंड, असलं दंड. घेरा बघितलं तर काय सांगायचं. अहो जनावर बांधल्यासारखं वाटत होतं. हार घालताना का नाही, गळ्यात हार घालतात नाही, ह्या पोरला मित्राने चूट दिशी उचललं. ह्याला ह्या 150 किलोच्या ह्या जनावराला उचलायला हाय कोण? प्रत्येक जण मुलीचा मामा कुठे गेला, मुलीचा मामा. तो म्हणला मला मूळव्याध आहे. ह्याला उचललं तर म्हणला माझ्या पुढ्यात आतडीच बाहेर येतील. कोण उचलायचं हे जनावर? अहो दया आली त्या पोराची. तिचं प्रेझेंट मी त्याला देऊन आलो. म्हणलं बाळ जगाला वाचला तर पुढच्या वर्षी भेटूया. कसा संसार होणार हो सर? असलं जनावर हे असलं अवघड. शिडी लावूनच जायला लागत असेल का? असंच झाला तर गमतीचा भाग बाजूला. हसल्यानंतर बरं वाटलं, असं हसत खेळत राहावा. आता एक सांगतो, काही असू दे, काही जरी आपलं बघा चुकून माकून काय प्रत्येक गोष्टीला आपल्याला कुठेही गेलं तर काही सगळ्याच गोष्टी पाळता येतात असं नाही. पाहुण्यानं चहा केला आणि ठेवला आणि आपण नाही म्हणलं तर घेत नसलो तरी घोटभर का असं ना ते प्यायला लागतोयच, आहे का नाही? असं कधीतरी होतंय. कधीतरी भात शिल्लक राहतोय, जोर जबरदस्तीनं आपण खातोय, जाऊ दे एवढाच कुठे ठेवायचा म्हणून असं करतोय. असं ह्या गोष्टीचा दुष्परिणाम शरीरावरती होतो. इकडलं तिकडलं हॉटेलचं खाल्लेलं, बाहेरचं खाल्लेलं, फरसाना बिरसाना काय काय खाताय का नाही, हे जर लय काय 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 पोटामध्ये साठतंय. हे जर टोमॅटो वगैरे असतोय ना, बटाट्याचे साली, टोमॅटोच्या साली हे साठतात ना, हे जर तुम्हाला काढून टाकायचं असेल, शरीर जर निरोगी, म्हणजे उष्णता नको, पित्त नको असं जर वाटत असेल. बऱ्याच लोकांना उष्णतेचा आणि पित्ताचा खूप त्रास होतो. बऱ्यापैकी आजार होतात ते उष्णतेनं होतात. म्हणजे त्वचा खराब होणे उष्णतेनं होते. उष्णता घालवायची असेल तर सगळ्यात भारी तुम्हाला इलाज सांगतो. पित्तासाठी पण सांगेन, कडीपत्त्याचा रस जर सकाळी सकाळी अनाशीपोटी 2 चमचे पिलात ना 5-7 दिवस, तर पित्त सुद्धा निघून जाते बरं का. पण कायमचं जर समजा आपल्याला वर्षभर एकदम टकाटक राहायचं असेल तर वर्षातून एकदा बॉडी सर्व्हिसिंग करून घ्यायचं.
आता बॉडी सर्व्हिसिंग करायचं म्हणजे काय करायचं, शरीराची शुद्धी करून घ्यायची लागते. वरनं किती महागातला साबण लावा काही उपयोग नाही. आतून बॉडी जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला काही करायची गरज लागत नाही. आतून बॉडी स्वच्छ ठेवायची असेल तर 3 प्रकार सांगतो. पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन पहिल्या दिवशी वमन म्हणजे उलटी करून घेतात, बस्ती इनिमा देतात, पोटाचे मसाज, पाठीचे मसाज, असं 7 दिवसाचं पॅकेज असते. कमीत कमी 2-2.25 लाख रुपये किंमत असते. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घ्या. नसेल तर घरगुती उपाय, रवीनं ताक घुसळायचं, रवीनं ताक वस्त्रगाळ करायचं आणि असं या ताकामध्ये हॅलो 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 हा रवीनं घुसळायचं, वस्त्रगाळ करायचं. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास कमी कर बाळ, हा हॅलो 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि असं एकदम पातळ पातळ ताक, साधारण कमीत कमी 5 लिटर ताक सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेत सुद्धा जाग आली तरी प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, झोपेत जाग आली ताक प्यायचं, उशालाच घेऊन झोपायचं ताक. नाहीतर ते पुण्यातनं मला एकदा फोन आला, माझा असा हात बघून, हॅलो पुण्यातनं मला एकदा फोन आला होता. मला म्हणाले ते शनिवारी रविवारी आणि सोमवारी केलं तर चालेल का? मी म्हणलं तुमच्या वेळेनुसार करा, मध्ये रविवार येतो संडे. आमच्या सौभाग्यवती हॅलो हा आमच्या सौभाग्यवती मला 1च दिवस घेण्याची परमिशन देतात आठवड्यातून. 1 दिवस घेतली तर चालतंय काय? मी म्हणलं कशाला घेतात, ताक प्या की 1 दिवस म्हणताना मला म्हणते ताकात घालून पितो की. तर काय सांगायचं असलेलं दारुड्याला, पाया पडतो कुठलं व्यसन एवढं करू नका बरं का, लय बेकार कार्यक्रम, लय बेकार. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतंय की ते बोलू पण नाही आपण, पण मांस मच्छी खाल्ल्यानंतर म्हणे ताकद जास्त येते. मला अनुभव आहे, व्हेजिटेरियन आहे मी, व्हेजिटेरियन आहे, पण व्यायाम करतो मी, ड्रायफ्रूट्स खातो, विशेष करून मका हे सगळ्यात जास्त मी खातो. जे कडधान्य वगैरे नाही, भाजून भिजवून खातो मी, काही उकडून खातो. त्यामुळे तब्येत माझी एकदम चांगली राहिलेली आहे, कुठल्याही प्रकारचा आजार नाही बरं का. सगळ्यात बेस्ट जर आहार कुठला असेल तर शास्त्रात सुद्धा सांगितलं की व्हेज. म्हणून विनंती करेन शक्यतो करून बघा, व्हेजिटेरियन राहण्याचा प्रयत्न करा. इतरांनाही जगू द्या, तुम्हीही जगा, बरोबर आहे ना. इतरांनाही जगू द्या आणि तुम्हीही जगा, खूप महत्वाचं आहे. आपल्याला परमेश्वराने दिलंय पंचपक्वान्नाची थाळी आहे, गोड आंबट खारट तिखट सगळं मिळतंय व्हेजमध्ये. कशाला काय तुम्ही, बऱ्याच लोकांना असं असते सवय. पण विनंती करतो शक्यतो करून ना, व्हेज सारखं बघा तुमचं लाईफ नाही. उष्णता पित्त ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहते, वात पित्त कफ तिन्ही कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर व्हेजिटेरियन राहायचं बरं का शक्यतो करून. चला तर बॉडी सर्व्हिसिंग, 3 दिवस सलग ताक प्यायचं, 3 दिवसानंतर वरण भात भाकरी असं खात 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 मग पुढं आपण काय असेल तर पुढं बघायला हरकत नाही. ओके ओके काय, हा तर अशा पद्धतीने करा. नसेल तर सगळ्यात साधा सोपा इलाज सांगतो की 10 दिवसाचा तोडकर संजीवनीचा आरोग्य संजीवनी म्हणून कोर्स आहे, तो तुम्ही करू शकता. खूप कमी खर्चामध्ये वर्षभराची बॉडी सर्व्हिसिंग तुमची होऊन जाते. म्हणजे डोळ्यांपासून कानांपासून उष्णता पित्त सगळं पित्ताशयातले खडे असतील, पित्त असेल, कुणाला थायरॉइडचा त्रास असेल, कुणाला मासिक धर्मामध्ये अडचणी असतील, सगळ्या प्रकारचं गुडघे दुखी, कंबर दुखी, वजन वाढलं असेल, सगळ्यासाठी ऑल इन वन म्हटलात तर तोडकर संजीवनीचं आरोग्य संजीवनी म्हणून मिळतंय. हे मार्केटला सगळीकडे अवेलेबल आहे, घेऊ शकता. तोडकर संजीवनीच्या सोबत तुम्ही नेहमी कनेक्टमध्ये राहा. जेवढं तुम्ही टचमध्ये राहाल तेवढं तुम्ही निरोगी राहाल, ह्याची मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला. कारण कसं आहे की पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही धाडस देण्याचं काम करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे हसत खेळत राहावा म्हणून सांगतोय, जे तुम्हाला कोणी सांगत नाही. हसला तर तुम्हाला माहिती आहे पैसे खर्च करायला लागतात खूप, बरोबर आहे का नाही. पण आमच्याकडे हसाल तेवढं कमी पैसे खर्च होतात. म्हणून हसत खेळत राहा, आनंदात राहा. सगळ्यांनी
हॅपी राहावं, तोडकर संजीवनीशी कनेक्ट राहावं. बॉडी सर्व्हिसिंग वर्षातून एकदा तरी करून घ्या, कुठल्याही पद्धतीनं करा, पण करा. परत एकदा मी आयोजकांचं अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं मी बराच वेळ ऐकला, सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.